चामोर्शी येथील शहरातील 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ 11 जून 2024 रोजी गुरुवारी चामोर्शी शहरात अभूतपूर्व जनआक्रोश उसळलाय. हजारो महिलांसह विविध सामाजिक, राजकीय व व्यापारी संघटनांनी एकत्रित एक शहर बंद पाळलाय आणि लक्ष्मी गेट पासून थेट पोलीस ठाण्यावर विराट मोर्चा काढत पीडितेला न्याय मिळवून देण्याची जोरदार मागणी केली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे आणि तपासात कोणतेही हयगय होऊ नये अशा मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अधीक्षक, आज रोजी तुमच्या समोर एक मुख्य विषयाबद्दल थोडा क्लॅरिफिकेशन आणि सूचना देणे इथे उपस्थित आहे. तुमच्या मागणीनुसार 8 जून 2 दिवस आधी पूर्वी चामोर्शी शहरामध्ये एक छोटीशी मुलीसोबत एक दुर्दैवी घटना घडली आहे. त्याबद्दल चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा नोंद आहे आणि आरोपी अटक आहे. या केसमध्ये जे काही डिटेल्स आहे मागचे 2 दिवसापासून मी एकदम सिरियस आणि डिटेल आढावा घेतलेला आहे. काल रात्रीपासून या केसवर आपण काय काय करू शकतो न्याय देण्यासाठी त्याच्याबद्दल पण खूप चर्चा झाली आहे. तुमच्यापैकी 7-8 लोक माझ्याशी आता पण पुढचं काय करायला पाहिजे याबद्दल चर्चा केली आहे. इथे जमलेले सगळ्या बंधू बहिणींसाठी मी सांगू इच्छितो की या केसमध्ये गडचिरोली पोलीस दल काय करणार आहे. आरोपी अटक आहे. सर्वांत प्रथम या केसचे जो तपास आहे गडचिरोली सब डिव्हिजनचा SDPO आहे IPS अधिकारी अनिकेत हिरडे साहेब त्यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आलेली आहे. आजपासून केसचा तपास एक वरिष्ठ अधिकारी म्हणून ते करणार आहे. मी पण त्यांना मार्गदर्शन करणार आहे. या केसमध्ये जे काही पुरावा पॉसिबल आहे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, जबाब नोंदविणे, लोकांचे साक्ष नोंदवणे, जे काही पॉसिबल आहे ते सगळ्या गोष्टी आम्ही एकदम सखोल तपास करून एक चांगला चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करणार आहे. चार्जशीट दाखल करण्यासाठी मी त्यांना तपास अधिकाऱ्याला मॅक्सिमम 30 दिवसाचा मुदत दिलेला आहे, टार्गेट दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि गॅरंटी देतो 30 दिवसात ॲज मच एज पॉसिबल लवकरात लवकर या केसमध्ये माननीय कोर्टात चार्जशीट दाखल होईल. त्याच्यानंतर आरोपीबद्दल आरोपी मला माहीत आहे आणि आम्हाला पण ऑलरेडी आढावा घेतलेला आहे की हे पूर्वीचा पण एक गुन्हेगार आहे आणि त्यांच्या एक सवय आहे की असे लैंगिक अत्याचार करण्यामध्ये. आरोपीला माननीय कोर्टाला विनंती करून जे काही कागदपत्र सादर करणे ते सगळं करून त्यांना जामीन भेटू नये. जोपर्यंत या केसमध्ये गंभीर शिक्षा होत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये ठेवण्यासाठी जामीन होऊ नये यासाठी जे काही पोलीस दलाला करावं लागेल हे मी करणार आहे. त्याचा आश्वास तुम्हाला मी आज इथे देतो. तिसरा विषय आहे हे केसच्या चार्ज फ्रेमिंग आणि कोर्टमध्ये जो ट्रायल निकाल काढण्यापर्यंत जो ट्रायल होणार आहे, ट्रायलसाठी आम्ही स्वतः जज साहेबांना भेटून फास्ट ट्रॅकमध्ये एक केस घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी विजय लाड, चांदवड.